जय महाकाल मित्रांनो, आपल्या कोल्हापूरहून उज्जैनला दर्शनासाठी जायचं आहे, पण मनात गोंधळ आहे की थेट गाडी आहे का, मग उज्जैनला कसं जावं, तिकीट किती लागेल. तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन आजचा हा स्पेशल व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. नमस्कार मित्रांनो, मी ईशान ट्रेन लवर सायम मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कोल्हापूरकरांच्या खास आग्रहाखातर आज आपण कोल्हापूरहून उज्जैनला रेल्वेने कसे जावे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, कोल्हापूरहून उज्जैनला जाण्यासाठी थेट रेल्वे आहे का? तर याचं उत्तर आहे, सध्या कोल्हापूर ते उज्जैन अशी कोणतीही थेट रेल्वे उपलब्ध नाही. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण आपल्याकडे अतिशय सोपा आणि सोयीचा कनेक्टिंग पर्याय आहे, आणि तो म्हणजे पुणे जंक्शन मार्गे उज्जैनला जाणे. मित्रांनो, पुणेहून उज्जैनला 4 रेल्वे जातात. यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 2293, 2 ग्वाल्हेर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री 12:25 पुणे जंक्शन वरून सुटते. तर उज्जैनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 3:05 पोहोचते. पुणे ते उज्जैन हे 886 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 तास 40 मिनिटांमध्ये 13 हॉल्ट घेत पूर्ण करते. पुणे ते उज्जैन दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 505 रुपये, थर्ड एसी साठी 1290 रुपये, तर सेकंड एसी साठी 1810 रुपये आहे. पुणेहून उज्जैनला जाणारी दुसरी गाडी आहे गाडी नंबर 09323, खडकी इंदोर स्पेशल फेअर स्पेशल. ही गाडी प्रत्येक गुरुवारी पहाटे 4:40 खडकी रेल्वे स्टेशनवरून सुटते. तर उज्जैनला ही गाडी रात्री 10:05 पोहोचते. खडकी ते उज्जैन हे 880 किलोमीटरचे अंतर ही गाडी 17 तास 25 मिनिटांमध्ये 11 थांबे घेत पूर्ण करते. खडकी ते उज्जैन दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 610 रुपये, थर्ड एसी साठी 1605 रुपये, तर सेकंड एसी साठी 2185 रुपये आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही एक स्पेशल फेअर गाडी आहे, त्यामुळे या गाडीचे तिकीट तर थोडे जास्त असतात. आता मित्रांनो, पुण्याहून उज्जैनला जाणारी जी तिसरी गाडी आहे गाडी नंबर 20915, चारापल्ली इंदोर हमसफर एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक सोमवारी सकाळी 7:55 पुणे जंक्शन वरून सुटते. तर उज्जैनला ही गाडी रात्री 10:05 पोहोचते. पुणे ते उज्जैन हे 886 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 तास 10 मिनिटांमध्ये 5 थांबे घेत पूर्ण करते. पुणे ते उज्जैन या आपल्या प्रवासात या गाडीचे तिकीट दर सेकंड सिटिंग साठी 310 रुपये, स्लीपर साठी 570 रुपये, थर्ड एसी साठी 1465 रुपये आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कमी वेळात आणि कमी थांब्यामध्ये उज्जैनला पोहोचायचं असेल तर हमसफर एक्सप्रेस हा एक उत्तम पर्याय आहे. पण लक्षात ठेवा, ही गाडी आठवड्यातून फक्त एकदाच म्हणजे सोमवारी धावते. आणि मित्रांनो, आता चौथी आणि महत्वाची गाडी आहे गाडी नंबर 22943, दौंड इंदोर सुपरफास्ट एक्सप्रेस. ही एक दररोज धावणारी गाडी आहे. ही गाडी दररोज दुपारी 3:33 पुणे जंक्शन वरून सुटते. तर उज्जैनला ही गाडी सकाळी 6:25 पोहोचते. पुणे ते उज्जैन हे 887 किलोमीटरचे अंतर ही गाडी 14 तास 52 मिनिटांमध्ये 14 हॉल्ट घेत पूर्ण करते. पुणे ते उज्जैन या आपल्या प्रवासादरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 505 रुपये, थर्ड एसी साठी 1300 रुपये, तर सेकंड एसी साठी 1825 रुपये आहे. आणि फर्स्ट एसी साठी या गाडीचे तिकीट दर 3045 रुपये आहे. आता तुम्ही विचाराल की कोल्हापूरहून या गाड्या पकडण्यासाठी पुण्याला कसं जायचं? तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितच आहे की कोल्हापूर ते पुणे प्रवासासाठी आपल्याकडे महालक्ष्मी, कोयना किंवा सह्याद्री एक्सप्रेस सारखे उत्तम रेल्वे पर्याय उपलब्ध आहेत. किंवा तुम्ही खाजगी किंवा एसटी बसने सुद्धा सोयीनुसार पुण्याला पोहोचू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची उज्जैनची ट्रेन सुटण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास आधी तुम्ही पुणे जंक्शनवर पोहोचायला हवे, तरच तुमचा प्रवास एकदम व्यवस्थित होईल. तर मित्रांनो, ही होती कोल्हापूरहून उज्जैनला रेल्वेने कसे जायचं याची माहिती. यापैकी कोणत्या गाडीने तुम्हाला प्रवास करायला आवडेल, किंवा तुम्ही याआधी या मार्गावर प्रवास केला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शक्य असल्यास 2 महिने आधीच बुकिंग करा, म्हणजे तुमचा प्रवास निर्विघ्न होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. आणि आपल्या ट्रेन लवर सायम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रेल्वे प्रवासाची अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या रेल्वे मार्गावर पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.